जय महाराष्ट्र. आज आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. हा विषय इतका महत्त्वाचा काय आहे, तर कारण जे आजकाल जे ऑनलाईन फ्रॉड वाढत चाललेले आहे, त्या फ्रॉड बद्दल कुठेतरी बोलायचं होतं. आणि आज बोलायची वेळ अशी आली की हा फ्रॉड माझ्याच बाबतीत घडलेला आहे. फ्रॉड जास्त मोठा नाहीये, पण बोलणं तितकं गरजेचं आहे. आजचा जो व्हिडिओ आहे तुम्हाला सर्वांना शेअर करायचा आहे. का शेअर करायचा आहे? कारण तुमच्या घरातलं कोणीतरी व्यक्ती ह्या सायबर गुन्हेगारांच्या तावडीत सापडायला नको, त्यांचे पैसे वाया जायला नको, म्हणून आजचा व्हिडिओ तुम्हाला शेअर करायचा आहे. नीट लक्ष द्या, काय सांगतोय, महत्वाच्या गोष्टी आहेत. आधी घटना काय घडली ती समजून घेऊ आणि नंतर तुम्हाला काही दोन गोष्टी सांगणार आहे. समजून घ्या. हा जो समोर तुम्हाला दिसतोय हा तक्रार अर्ज आहे, तो जो मी स्वतः दिलेला आहे. कुणाला दिलाय? तर हा पोलीस अधिकारी सायबर सेलला दिलेला आहे. कुठं? सिंगर रोड पोलीस स्टेशनला. इथं तुम्ही खाली पाहू शकता, इथं ठाणे अंमलदारचं काय आहे, सही आहे, म्हणजे तिथं आम्ही इनोड केलेला आहे. तर झालं असं, पॅकी कंपनीची नावाची कंपनी आहे. ह्या कंपनीकडनं मी दोन स्मार्ट वॉलेट मागवले होते. स्मार्ट वॉलेट म्हणजे काय की असे वॉलेट जेणेकरून ते कुठं असे हरवले माझ्याकडनं तर ते मी ट्रॅक करू शकू मोबाईलमधनं. बरोबर. 1000 रुपयाचे दोन असे मी 999 रुपये त्यांना पे केलेले आहेत. सीओडी केले, ते कॅश ऑन डिलिव्हरी दिलेत. परंतु नंतर जेव्हा मी ते घरी नेलं, प्रोडक्ट पाहिलं फोडून, तर त्यात काय आलं की त्यांनी पाठवलं प्रोडक्ट पूर्णपणे वेगळं होतं. मी काय केलं होतं आणि त्यांनी काय पाठवलं तर थोडक्यात सांगतो तुम्हाला, तर समजून घ्या. हे जे समोर दिसतं तुम्हाला पॅकी स्मार्ट लेस क्लासिक वॉलेट, हे मागवलं 4 एप्रिलला. बरोबर. 999 रुपये त्याची किंमत होती. मी त्यांच्या कंपनीला रिक्वेस्ट दिली आहे रिटर्न इट, पण इथं काय आहे, रिस्पॉन्स आलेला नाहीये. मला त्या कंपनीकडनं कुठला रिस्पॉन्स मिळालेला नाही. याचा अर्थ असा की कंपनीने फ्रॉड केलाय. ठीक आहे. मी मागवलं होतं दोन इथं बघा, बाय वन गेट वन फ्री होतं मला याच्यावरती. तर ऍक्च्युअल मध्ये त्यांनी मला एकच पाठवलं. मी मागवली होती ब्लॅक कलरची वॉलेट, ब्लॅक कलरचं मागवलं होतं. त्यांनी पाठवताना वेगळा कलर पाठवलाय. पुढे बघा, तुम्हाला कलर दाखवतो मी. ठीक आहे. हा जो समोर दिसतो तुम्हाला, हा त्यांचा मुंबईचा ऍड्रेस आहे. मुंबईचा ऍड्रेस म्हणजे की ह्या ठिकाणी त्यांचं ऑफिस आहे का नाही मला माहित नाही. लोअर परेलला आहे असं त्यांचं असं म्हणणं आहे. फेसबुकवरती असं माहिती मिळालेली. ठीक आहे. नेक्स्ट बघा, हे पूर्ण डिटेल्स आहेत जे कुरिअर, जे दिल्लीवारी नावाच्या कंपनीने मला दिलेत की बाबा ह्या कंपनीने आम्हाला सांगितलं की तुम्हाला डिलिव्हर करा. तर ते कुठून ऍड्रेस त्याचा आलाय, कुठला? सुरतचा ऍड्रेस हा. ठीक आहे. इथं बघा सुरत. काय म्हणजे गुजराती कोण फ्रॉडस्टर लोक आहेत, आपल्याला त्याचा शोध घ्यायचा आहे. मी तर घेणारच आहे. ठीक आहे. हे बघा, हा त्याचा मोबाईल नंबर होता. ज्यावेळेस मी बुक केलं ते प्रोडक्ट, त्यावेळेस मला ह्या नंबरवरून व्हॉट्सअपला मेसेज आला होता. मुंबईचा नंबर असावा कदाचित. परंतु आज मी त्यांना फोन करतोय, माझ्या फोनला रिस्पॉन्स मिळत नाहीये. कुठलाही माझा फोन घेतला जात नाही. मी कॉल करतोय, ते काय कट करतात. ठीक आहे. मी काय तुम्हाला, मी ब्लॅक कलरचं मागवलं होतं. इथं बघा, मी मागवलं होतं ब्लॅक कलर. मिळालं कुठला? हा गोल्डन कलर मिळाला. तिचे फालतू कलर आहे, पत्र्याचं. त्याला काय कुठला ट्रॅकर नाही, सेन्सर नाही, काही नाही. तिचे फालतू 200 रुपयाचं प्रोडक्ट मला त्यांनी चिटकून दिलंय. ठीक आहे. त्यामुळं, आणि इथं तुम्ही बघता हे पेपर मागं, हा गुजराती पेपर आहे. याचा अर्थ की हा माणूस जो कोण विक्रेता आहे तो 100% गुजराती आहे. त्यामुळं हा फ्रॉडस्टर कुठेतरी थांबला पाहिजे. त्यासाठी मी 100% प्रयत्न करणार आहे. हे प्रोडक्टचा फोटो आहे की आज मला प्रोडक्ट मिळालं, त्याचा बॉक्सचा फोटो आहे हा. त्या फोटोमध्ये तुम्ही बघितलं का, मला प्रोडक्ट दिल्लीवारी नावाच्या कंपनीने दिलंय. बरोबर. ऍड्रेस कुठला आहे? नवी मुंबईचा ऍड्रेस आहे विकणाऱ्याचा. तिकडे मुंबईचा ऍड्रेस दाखवतो, एका ठिकाणी गुजरातचा दाखवतो, आणि इथं मुंबईचा, नवी मुंबईचा माहित नाही. मी त्यासाठी त्यांना सांगितलंय, या बघा इथं तुम्ही इथं वाचा, बाय वन गेट वन फ्री. किती रुपयाला? 999 रुपयाला. परंतु हे बाय वन गेट वन पण झालेलं नाही. मी मागवलं होतं ब्लॅक, हे ब्लॅक सुद्धा आलेलं नाही. भलतंच आलंय प्रोडक्ट. आणि अशा प्रकारे माझ्या बाबतीत फ्रॉड केलेला आहे. याचा अर्ज मी कुठं दिला? लगेच इन्स्टंट तत्परतेने काम करणं गरजेचं असतं. अशा वेळेस तत्परतेने मी कुठं गेलो? दिल्लीवारीच्या मॅनेजरकडे गेलो. म्हणलं, बाबा रे, हा फ्रॉड झालाय, हे पैसे थांबव, हे पैसे त्यांना देऊ नको ज्यांनी विकलेत त्यांना. त्या तो मला म्हणालाय यायचे चान्सेस तसे कमी आहेत, तरी पण आम्ही प्रयत्न करतो. ठीक आहे. तर असं त्यांना अर्ज देऊन टाकला, आणि लवकरात लवकर आपले पैसे आपल्याला परत मिळवण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. याचा वैयक्तिक फॉलोअप मी घेणार आहे, कारण पैसे आपले कष्टाचे आहेत. तर ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. प्रत्येकाने, जो कोणी आज काम करतोय किंवा ऑनलाईन फेसबुक, इंस्टाग्रामवर खूप लोक असतात काय म्हणजे ऑनलाईन ऍक्टिव्ह. तर ते ऍक्टिव्ह असताना काही वस्तू तुम्हाला दिसतात, अरे हा, ही वस्तू 700 रुपयाची 200ला डिस्काउंट वगैरे दाखवला जातो. परंतु कुठं ना कुठं त्या वस्तू फ्रॉडच असतात.
त्यामुळे आपण त्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे. आपण त्या वस्तू बुक करणं गरजेचं आहे असं नाही, तर विचार करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर माझं समस्त जनतेला किंवा सर्वांना एकच सांगणं असेल, आता ही जी गोष्ट माझ्या बाबतीत घडली बघा, मला हा अर्ज द्यायची वेळ आली आहे. त्या नंबरला मी अनेकदा फोन केले, हा नंबर दिसतो त्यांचा नंबर आहे, नाही उचलत फोन, कोणच उचलला जात नाहीये. माझी ऍक्च्युअल मध्ये फसवणूक त्यांनी केलेली आहे. पॅचे नावाची कंपनी बघा ही, काय नाही, हे सगळं फ्रॉड आहे. म्हणजे हे जे ऑनलाईन तुम्हाला फेसबुक इंस्टाग्रामवर अशा ऍड दिसतात ना, फ्रॉड आहेत. याच्यावरती तुम्हाला बुक करायचं नाही कुठलीच वस्तू. इथून पुढे सगळ्यांनी लक्षात ठेवा, अख्ख्या महाराष्ट्रातल्या जनतेने लक्षात ठेवायचंय की आपल्याला इथून वस्तू विकत घ्यायच्या नाहीत फेसबुक इंस्टाग्रामवरनं. त्या सगळ्या फेक असतात. फेसबुक इंस्टाग्राम ही कुठली जबाबदारी घेत नाही की आम्ही बाबा यांना अलाउड केले वगैरे. आपलं आपल्याला भोगायचं. अमाऊंट छोटी आहे, ₹1000 अमाऊंट आहे, ठीक आहे, सफरेबल आहे. पण काही आता मी जरा माहिती घेतली, एक व्यक्ती असा मला भेटला की 80,000ची त्यांनी वस्तू मागवली होती ऑनलाईन, फोन वगैरे काही मागवला होता आणि दगड आले, दगड 80,000 त्याला दगड मिळाले. तो फॉलो घेतला त्यांनी, पण त्याला काही झालेलं नाही. म्हणजे ऍक्च्युअल काय आला, तो सफर झाला त्यामध्ये, बरोबर. आणि सायबरला जरी तक्रार झाली तरी सायबरला एवढ्या तत्परतेने तपास होईलच असं वाटत नाही. तुम्ही जर उद्या झालं तर अनेकांच्या केसेस पेंडिंग आहेत. लोकांना ते उलट सांगतात की तुम्ही आता इथून पुढे लक्षात ठेवा की कशापर्यंत तुम्हाला वाचता येईल, तुम्ही ऑनलाईनच्या फंद्यात पडू नका, बरोबर. हे सगळा झाला इतिहास. आता मला जे तुम्हाला सांगायचं ते असं की पहिली गोष्ट, फेसबुक इंस्टाग्राम हे सोशल मीडिया हँडल वापरताना खूप सतर्क राहायचं. आपण कुठल्याही प्रकारे कुणालाच ओटीपी शेअर करायचे नाहीत. जर एखाद्याने तुम्हाला ओटीपी मागितला, ठीक आहे, कामानिमित्त मागितला, तर त्या ओटीपीचा मेसेज वाचा. आपल्याला घाई काय असते, मेसेज आला का लगेच पाठवायची घाई असते. अरे नाही, तुम्ही काय करा की मेसेज वाचा की अरे हा, दिस ओटीपी फॉर दिस ट्रान्झॅक्शन ऑफ ₹29,000 असं ते लिहिलेलं असतं. बँकेचं ओटीपी असेल तर वरती बँकेचं नाव असतं. तर आपण काय करतो, आपलं चुकतं असं की आपण ओटीपी वाचत नाही आणि त्यामुळे आपला फ्रॉड तिथं होऊन जातो. त्यामुळे सगळ्यांनी लक्षात काय ठेवायचं, ओटीपी जरी आला तर आपल्याला ओटीपी कशाचा आलाय हे आधी रीड करायचं पूर्ण, आणि देन तो ओटीपी पुढच्याला द्यायचा, नाहीतर द्यायचा नाही. ठीक आहे. परत ऑनलाईन कुठली वस्तू घेताना, काही घेताना कोणत्याही प्रकारे ऍडव्हान्स पेमेंट करायचं नाही. पेमेंट डायरेक्ट द्यायचं, सीओडी करायचं. सीओडी म्हणजे काय, कॅश ऑन डिलिव्हरी. कॅश ऑन डिलिव्हरी देताना पण लक्षात ठेवायचं, त्या डिलिव्हरी पार्टनरच्या समोर प्रोडक्ट फोडायचं. प्रोडक्ट आपल्या मनाचा असेल तर आपण ते ऍक्सेप्ट करू, नसेल तर त्याला म्हणायचं हे घेऊन जा परत, मी काय तुला पैसे देणार नाही. समजलं. त्यामुळे ही गोष्ट सगळ्यांना लक्षात ठेवायची की प्रोडक्ट आपण घेताना चेक करून घ्यायचे. ठीक आहे. आणि कॅश ऑन डिलिव्हरीच करायचं. ते काय म्हणतात, ऑनलाईन तुम्ही जर पैसे पे केले तुम्हाला ₹100 डिस्काउंट असतो, पण ते तुम्हाला उलट अजून गुंतवून टाकतात. त्या ₹100 डिस्काउंटच्या नादी न लागता सरळ कॅश ऑन डिलिव्हरी घ्यायचं, आणि तो जेव्हा व्यक्ती येईल त्याकडून आपण फोडून घ्यायचं. ठीक आहे. आणि शक्यतो मोठमोठ्या वस्तू असतात बघा, 2,000, 2,500, 5,000, 50,000, 1,00,000, त्या वस्तू दुकानात विकत घ्या. समोर जा, बघा प्रोडक्ट आणि विकत घ्या. अशा ऑनलाईनच्या भांड्यात पडू नका. हे मोठं यांचं जाळ आहे, गोरखधंदा चालू आहे मी तर म्हणेल. हा गोरखधंदा कुठेतरी थांबला पाहिजे. ठीक आहे. ही लोक तुम्हाला काही काही प्रलोभन देतात की अरे बाबा रे, ही वस्तू खूप स्वस्त आहे, 40,000 बाहेर मार्केटमध्ये किंमत आहे, आम्ही तुम्हाला 5,000 देऊ. हे प्रलोभन आहेत. म्हणजे तुम्हाला काय करतात, ते फसवण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही त्यात अडकू नका. अशा फुकट कधी कोणाला कोणी काहीच देत नसतं. हे तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ही लोक इतकी गोड बोलतात तुमच्याशी, अगदी तुम्ही पार त्यांना शिव्या जरी घातल्या ना तरी हे तुमच्याशी गोड बोलणार. त्यांना बळी पडायचं नाही. गोड बोलणारे अतिशय घातक असतात. त्यामुळे ह्या गोड बोलणाऱ्या लोकांपासून सावध राहायचं. ते जरी गोड बोलले तरी आपण आपल्या तत्वाशी प्रामाणिक राहायचं. आपण आपला सद्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून हे व्यवहार करायचे. त्यामुळे ती महत्वाची गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची. ओटीपी कोणाला द्यायची नाही. आपल्याला काही झालं तरी ओटीपी आपण शेअर करायचे नाही आहेत. अशा ह्या महत्वाच्या गोष्टी सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि ऑनलाईन फ्रॉड पासून स्वतःला वाचवा. एवढंच माझं कळकळीची विनंती सर्वांना. आणि याचा फॉलोअप आपण अगदी वरिष्ठ पातळीवर सुद्धा घेऊ. अशा प्रकारचे जे गोरखधंदे चालू आहेत लोकांना लुटण्याचे, ऑनलाईन ठगगिरी करण्याचे, तर हे कुठंतरी थांबण्यासाठी मी वैयक्तिक प्रयत्न करेल आणि ह्या गोरखधंदा कसा थांबेल यासाठी मुळापासून प्रयत्न करेल. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.